हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया. सुरुवात करूया 100 हेडलाइन्सला. टुडे चाणक्यच्या एक्झिट पोल जाहीर. महायुतीला 175च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज, तर महाविकास आघाडीला 100च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200 जागा, तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळण्याची शक्यता. माय ॲक्सिस इंडियाच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना सगळ्यात जास्त पसंती. शिंदेंना सगळ्यात जास्त 31% मतं. देवेंद्र फडणवीसांना 12%, उद्धव ठाकरेंना 18%, तर शरद पवारांना 5% मतं. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक. निकालाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयावर चर्चा. जवळपास 2 तास बैठक. मवियाकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधणं सुरू असल्याची माहिती. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांसोबत फोनवरून चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीसाठी पडद्यामागून मोर्चे बांधणी. संघ परिवारातील अनेक संघटना वेगवेगळ्या मतदारसंघात कार्यरत, तर मतदानाच्या दिवशी सर्वेक्षण केल्याची माहिती. राज्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे, त्याचा फायदा होऊन महायुतीतच सरकार येईल. देवेंद्र फडणवीसांना विश्वास. कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचंही फडणवीसांनी केलं स्पष्ट. सगळे एक्झिट पोल फेल ठरणार. महाविकास आघाडी सत्तेत येणार. विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त. मविया 165च्या वर जागा जिंकणार, वडेट्टीवारांचा दावा. राज्यात परिवर्तन होणार आणि मवियाचं सरकार येणार. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला विश्वास. तर वाढलेलं मतदान म्हणजे सत्ताधाऱ्यांचा पराभव, अशी ही प्रतिक्रिया. राज्यात महायुतीचं सरकार येणार, त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. संजय राऊतांना गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही, दरेकरांना टोला. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा युतीचं सरकार घालवणं आमच्यासाठी महत्त्वाचं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. तर जुळवाजुळव करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचं सरकार सहज स्थापन होईल, थोरातांना विश्वास. नाना पटोलेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नच राहणार. अशोक चव्हाणांचा पटोलेंना टोला. तर महायुतीतच सरकार येणार, चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला 1 दिवस बाकी. महाराष्ट्राचा कौल कुणाला याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मतमोजणीची तयारी पूर्ण. काही उमेदवारांना उत्सुकता, तर काहींना धाकधूक. उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरोधात अमेरिकन कोर्टाचं अटक वॉरंट. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस आक्रमक. काँग्रेसकडून अरेस्ट अदानीचे पोस्टर रिलीज. अदानी समूहाने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने केलेले आरोप फेटाळले. अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले आरोप निराधार असल्याचं कंपनीनं दिलं स्पष्टीकरण. अमेरिकेत अदानींवर आरोप झाल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजनंही अदानींच्या कंपन्यांकडून मागवलं स्पष्टीकरण. अदानी शेअर्सच्या विक्रीमुळे अदानी समूहाचं मार्केट कॅप सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांनी घसरले. केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांचा अदानींना दणका. केनियातील मुख्य विमानतळाचा विस्तार करण्याची योजना रुटो यांनी केली रद्द.
तसंच वीज वाहिन्यांचा 600 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा करारही केला रद्द. सेबी अध्यक्ष माधवी बुच यांना पदावरून हटवा आणि त्यांची चौकशी करा, राहुल गांधींची मागणी. अदानींना भ्रष्टाचारात मदत करत असल्याचाही आरोप. ना खाऊंगा ना खाने दूंगा असं म्हणणारे पीएम आता काय बोलणार? अदानींवरील आरोपांनंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा मोदींवर हल्लाबोल. मतदानाच्या दिवशी अनेक मतदारसंघात फिरून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता. त्याबाबत काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं मागवला अहवाल. मुख्यमंत्री मतदारांवर दबाव टाकत असल्याची काँग्रेसनं तक्रार केली होती. अजित पवारांना 16 डिसेंबरला बारामती कोर्टात हजर राहण्याचं समन्स. याचिकाकर्ते सुरेश खोपडेंची माहिती. उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करण्याचं 2014 मध्ये अजित पवारांनी केलं होतं वक्तव्य. पुण्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले. मार्केट यार्ड परिसरात हे बॅनर्स. पुण्यात विकासाचा वादा, अजितदादा मथळ्याखाली भावी सीएम असे बॅनर्स. खासदार नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व. भाजपचा बालेकिल्ला, मुलुंड मतदारसंघ टिकवण्याचं मिहीर कोटेचांना आव्हान. तर मतदानाचा टक्का वाढल्यानं आणखी जास्त मतांनी निवडून येऊ, कोटेचांचा विश्वास. मातोश्रीहून महाविकास आघाडीचे नेते सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी. संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील या नेत्यांची शरद पवारांशी चर्चा. मतदान संपल्यानंतरही सुनील राऊतांकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. सुनील राऊत विक्रोळी मतदारसंघातून आमदार. यंदा विजयाची हॅट्रिक करणार का, याकडे लक्ष. सांगलीच्या मतमोजणी केंद्रावर राखीव ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ. ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुतेंचा आक्षेप. तर प्रशासनाने खातरजमा केल्यानंतर शंकेचं निरसन. अनेक ठिकाणी मतदारांचे आधार कार्ड जमा करून पैसे वाटप करण्यात आले. पत्रकार परिषद घेत व्हिडिओ दाखवत इम्तियाज जलील यांच्याकडून आरोप. सीएम, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही, जलील यांचा सवाल. पैसे वाटपाबाबत इम्तियाज जलील यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. व्हिडिओ होते तर कालच तक्रार का केली नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल. स्ट्रॉंग रूम मध्ये सीसीटीव्ही अस्थिर असल्याबाबत मवियाचे उमेदवार रईस शेख यांचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र. तात्काळ हस्तक्षेप करून विनाखंड सीसीटीव्ही सुरू ठेवण्याची पत्राद्वारे मागणी. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंवर गुन्हा दाखल. ईव्हीएम वाहनांची अडवणूक, तोडफोड प्रकरणी कारवाई. प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळींविरोधात गुन्हा दाखल. कोळी यांच्यासह माजी मंत्री उत्तम प्रकाश अंधारे आणि इतर आंदोलकांवरही गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक. खासदार प्रणिती शिंदेंबाबत खालच्या भाषेत टीका केल्यानं महिला कार्यकर्त्यांकडून शरद कोळींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न. शरद कोळींच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलनकर्त्यांची शरद कोळींविरोधात जोरदार घोषणाबाजी. आमच्या नेत्यांची गाडी फोडण्याची भाषा करणाऱ्या शरद कोळींचं सोलापुरात येणं अवघड करू. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटेंचा शरद कोळींना इशारा. माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. काँग्रेस नेते नसीम खान यांचा दावा. मेरठमधून 3 जणांनी रेकी केली. तिघांनाही पोलिसांकडे सोपवल्याची नसीम खान यांची माहिती.
शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी. सशुल्क साई दर्शन आणि आरती पासचे पैसे आता डिजिटल पद्धतीने देता येणार. साई संस्थांच्या वतीने कार्ड आणि UPI-द्वारे पैसे आकारणं सुरू. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची तर 11 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा होणार. देशभरातील 5.8 कोटी शिधापत्रिका रद्द. डिजिटायझेशनच्या माध्यमातून बनावट शिधापत्रिका खाद्य मंत्रालयाकडून रद्द. गुरुकुल अकादमीच्या बाल कलाकारांनी शरद पवार, फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंचे पोर्ट्रेट साकारले. या पोर्ट्रेटद्वारे नेत्यांना दिल्या निकालाच्या शुभेच्छा. राज्यात महायुतीचं सरकार येईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि 25,000 मतांच्या फरकानं कळमनुरीत माझा विजय होईल. संतोष बांगर यांना विश्वास. मी 45,000हून अधिक मतांनी निवडून येईन. भरत गोगावलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. तर कोकणात महायुती 1 नंबरचा पक्ष असेल असाही विश्वास. रायगडच्या माणगाव शहरात झळकले आदिती तटकरेंच्या विजयाचे बॅनर्स. स्वयंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना तटकरेंच्या विजयाचा विश्वास. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर जगताप समर्थकांकडून बॅनरबाजी. निकालापूर्वीच झळकवले विजयाचे बॅनर्स. जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये वाढ. 2019च्या तुलनेत एकूण महिला मतदारांच्या टक्केवारीत 5.77% वाढ. रायगड जिल्ह्यात महिला मतदारांच्या टक्केवारीत घसरण. 2019च्या तुलनेत 4.79% महिला मतदारांची टक्केवारी घसरली. रायगडमध्ये एकूण 12,29,130 महिला मतदार. ठाण्यामधील प्रतिशिर्डीमध्ये संजय केळकरांकडून सेवा. संजय केळकर हे ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार. ठाण्यातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांनी कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाण्याचा आनंद लुटला. आपला विजय निश्चित असून महाराष्ट्रात मनसे किंगमेकर ठरेल. अविनाश जाधवांना विश्वास. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप उमेदवार हरीश पिंपळेंची पायी शेगाव वारी. 90 किलोमीटरची वारी करून गजानन महाराजांचं दर्शन घेणार. गेल्या 3 निवडणुकांमध्ये विजय झाल्यानंतर पिंपळे चौथ्यांदा रिंगणात. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला कोर्टाकडून जामीन मंजूर. 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन. पाटील यांची पुतळ्याचं स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यानं हा जामीन. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार. 25 लाखांची अनामत रक्कम भरून 4 आठवड्यात लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील डोंगरावर असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई. विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीनं सिडको आणि पनवेल पोलिसांची कारवाई. धीरेंद्र शास्त्री यांच्या नव्या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता. मंदिर किंवा मशिदीत वंदे मातरम म्हटलं गेलं पाहिजे. हा नियम लागू केला तर देशभक्त कोण आहे आणि राष्ट्रविरोधी कोण ही बाब स्पष्ट होईल. बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य. मालमत्ता कर न भरणाऱ्यांना मुंबई महापालिकेची जप्तीची नोटीस. 10 मोठ्या मालमत्ता धारकांकडे तब्बल 600 कोटी रुपयांची थकबाकी. कोल्हापुरात शाळेतील प्रार्थनेतल्या ए मत कहो खुदा से या वाक्यावरून पालकांनी गोंधळ घातला. जाधववाडीतल्या शाळेतील प्रकार. मुलांना विविध प्रकारची शिक्षा दिली जात असल्याचाही पालकांचा आरोप.
कल्याण स्टेशन परिसरात 5 ते 6 नशेखोरांकडून महिलेची छेडछाड, संतप्त महिलेकडून एकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून तक्रारीची दखल. नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीतील शिक्षकांना काढली विद्यार्थिनीची छेड, मुलीचा भाऊ आणि शिक्षकाचे वडील सहभागी झाल्यानं वाद वाढला. मुलीच्या कुटुंबियांची शिक्षकाच्या वडिलांना मारहाण, गाडीचीही तोडफोड. कोल्हापुरात शाळेचं गेट अंगावर पडून 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू. करवीर तालुक्यातल्या केरले गावातील ही घटना. कुमार हायस्कूल शाळेतील हा विद्यार्थी असल्याची माहिती. रायगडच्या नेरळमध्ये हॉटेलमधील शीतपेय हातगाडीचा शॉक लागून 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. हॉटेल चालक आणि हातगाडी मालकाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप. गटाराचं काम सुरू असताना टेम्पो उलटला. चुनाभट्टी मुक्तादेवी मंदिर परिसरातील घटना. महापालिकेकडून गटार आणि रस्त्याचं काम सुरू होतं, त्या ठिकाणी अपघात. अकोला वाशिम मार्गावरील कापसे गावाजवळ 2 दुचाकींचा अपघात. यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. उड्डाणपुलाला सर्व्हिस रोड नसल्यानं अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. भिवंडीच्या वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू. एक जण अजूनही बेपत्ता. सांगलीच्या शाळगाव एमआयडीसी मधील म्यानमार केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणावर वायू गळती. परिसरातील 9 जण रुग्णालयात दाखल. काहींची प्रकृती चिंताजनक. वायू गळती थांबवण्यावर प्रशासनाला यश. आणि या बातम्यांसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.